गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 64. कोण आहे? देवेशने मोठ्याने विचारल्यावर घाबरून गौरीने फोन ठेवून दिला. तिने अभि काय सांगतो देवेशला तेही ऐकायला फोन चालू ठेवला नाही, एवढी त्याची दहशत होती. गौरी मॅडम आहेत. अभिने कानाचा फोन काढून देवेशला उत्तर दिलं. त्याला फोन कट झाला हे माहीत नव्हतं. मग माझ्याबद्दल काय सांगतो आहेस तिला? तुला विचारते तर तुझ्याबद्दल सांग ना. देवेशने डोक्याला आट्या घालत आणि रागात बघत सांगितलं. त्यांनी विचारलं जेवलात काय? मग काय सांगणार? मी तुमच्याबरोबर होतो, आता घरी जाऊन जेवणार हेच सांगितलं मी, अभि म्हणाला. आता हा मार खायला आला होता, पण देवेश वेगळ्याच विचारात असल्यामुळे वाचला होता. अरे, हिने फोन कट केला. अभि फोन कानाला लावत म्हणाला. काय या पोरीचं कळत नाही. तुमचा आवाज ऐकला तरी घाबरते, पण तुमची काळजी मात्र करत राहते. तुमची चौकशी केल्याशिवाय राहत नाही. देवेशकडे बघत अभि म्हणाला. म्हणजे ते माझी चौकशी करत होती? देवेशने पुन्हा विचारलं. म्हणजे अभि खोटं बोललं असं म्हणायचं होतं त्याला. नाही, चौकशी माझीच केली, पण इनडायरेक्टली तुमची, अभिने सांगितलं. तिला सांग माझ्या वार्तेत नाही पडायचं. मला असं आडून विचारायचं पण नाही. मला आवडत नाही. तिला माझ्यापेक्षा चांगला मिळेल कोणी. मला लग्न नाही करायचं. उगाच माझ्या मागे वेळ नको घालू असं सांग तिला. देवेशने स्पष्टपणे अभिला सांगून टाकलं. त्याला आपलं कोणी मागे मागे करत असेल तर आवडणार नव्हतं. गौरी आता आपल्याला ते ओरडतील का ह्या विचारात होती. तिने लगेच अभिला मेसेज करायचं ठरवलं आणि केलाही. सर काय बोलले? ओरडले नाही ना तुला? तिने टाईप करून सेंड करू की नको करत सेंड केला एकदाचा. दोघे बोलतच होते की अभिच्या हातातला मोबाईल व्हायब्रेट झाला. त्याने उघडून बघितलं तर गौरीचा मेसेज होता. त्याने हसत मान हलवली आणि रिप्लाय दिला. होय मग? खूप. आगाऊ अभि तिला मुद्दाम घाबरवत होता. तसं मेसेज बघून घाबरली. आता आपल्याला फोन करून ओरडणार तर नाही ना? ती मनात विचार करत फेऱ्या मारू लागली. खरंच मला फोन तर नाही ना करणार? तिने दुसरा मेसेज टाईप करून पाठवला. नाही, बिझी आहेत सर असं पाठवून त्याने तिला थोडासा दिलासा दिला होता. नाहीतर घाबरलीच होती ती. वेडं मन तिचं त्याचा खूप विचार करत होतं. आई बाबा गावी होते आणि ती पोलीस क्वार्टरमध्ये राहायची. सोबत मैत्रीण होती रिया. तिला तिने आधीच सांगितलं होतं, त्यामुळे तिच्यापासून काही लपवून ठेवायचा प्रश्नच नव्हता. तिचे इकडून तिकडे फेऱ्या मारणं सुरूच होतं. ओके, मी त्यांच्याविषयी विचारलं हे त्यांना सांगू नको. तिने पुन्हा मेसेज केला. अरे आधी सांगायचं ना तू. मी सांगून झाल्यावर सांगतेस. अभि आगाऊपणे तिला घाबरवत होता. काय? तू का सांगितलं त्यांना? मुद्दाम केलंस ना असं तू? तिने नाराज होत मेसेज टाईप करून सेंड केला त्याला. नाही, त्यांनी मला विचारलं तेव्हा सांगितलं मी. ते खूप ओरडले. तुला त्याने पुन्हा असं त्यांच्याविषयी काहीच विचारायचं नाही असं सांगितलं. त्यांच्या मागे मागे करू नको असंच म्हणाले. यावेळी त्याने खरं सांगितलं होतं. पण मी तर तुला विचारलं होतं, त्यांना कुठे विचारलं मी?
तिला कन्फ्युजन झालं होतं. तिने तर सर्व अबीरलाच विचारलं होतं, पण हा असं का म्हणाला? तिला प्रश्न पडला होता. हो, पण मला माहीत होतं तू कोणासाठी विचारतेस ते, म्हणून मी त्यांना म्हणालो तर ओरडले खूपच ते, अभिने सांगितलं. तू पण ना, असं टाईप करून मेसेज सेंड केला तिने. त्याला मारायला मन करत होतं, पण सध्या तो त्याच्या घरी आणि ती तिच्या घरी असल्यामुळे मनसुबा मनातच राहिला तिच्या. ती पार वैतागून गेली होती. ह्या अभिचं करू तरी काय असं झालं होतं तिला. मी घरी पोचलोय. सरांना तुझ्याशी काही देणं घेणं नाही. तू उगाच त्यांच्या मागे वेळ घालवू नको, हा माझा सल्ला आहे. अभिने मेसेज टाईप करून गौरीला पाठवला. गौरीने तो मेसेज वाचला आणि तिला आपलं हृदय तुटल्यासारखं वाटलं. त्यामुळे पुढे तिने अभिला काहीच रिप्लाय दिला नाही. खूपच उदास झाली होती ती. वेदचे रिपोर्ट आले होते. रिपोर्ट नॉर्मल असल्यामुळे आता डॉक्टर त्याला घरी सोडणार बोलले होते. आज वेदला डिस्चार्ज मिळणार होता, त्यामुळे तोही खूप खुश होता. त्याने ही बातमी लगेच संध्याला फोन करून सांगितली. डिस्चार्ज मिळणार हे ऐकून तीही खुश झाली. आज बाळाचा बाबा बाळाला बघायला येणार म्हणून खूप खुश होती. आपण घातलेला घोळ तिने अजून तरी वेदला सांगितला नव्हता, पण कोणाकडून कळलं तर तो गप्प बसणार नव्हता हे तेवढेच सत्य होतं. तो खूप रागवला असता, कारण तिने किती वेडेपणा केला होता हे तिलाही माहीत होतं. देवाची कृपा की बाळ आणि ती अगदी उत्तम होते. घरच्यांना तिने मानसिक ताप दिला तो तर वेगळाच. तिला पण स्वतःला भीती वाटली. त्यामुळे बीपी हाय झालं होतं. तेव्हा सगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. वेद हॉस्पिटलमध्ये असताना आपण मॅच्युअर सारखं वागलं पाहिजे होतं, पण ती तर एखाद्या लहान बाळाला लाजवेल असं वागली होती. त्यामुळे तो येणाऱ्या आनंदाबरोबरच त्याला ही गोष्ट कळली तर कसा रिॲक्ट करेल म्हणून घाबरली होती. त्याला कोणीच काही सांगू नये असं तिला वाटत होतं. नव्हे, देवाकडे ती तसं विनवणी करत होती. दुपारनंतर वेदला डिस्चार्ज मिळाला. आज तो आपल्या बाळाला 2 दिवसानंतर बघणार होता. म्हणून त्याची पावलं मॅटर्निटी वॉर्डकडे वेगात वळली होती. वेद इथेही त्याच्यासोबत होता, कारण वेदला वेळेत घरी न्यायचं होतं. त्याला थांबायला नकोच म्हणाला होता. त्यामुळे वेद फक्त बघून मग घरी जाणार होता. बाळाच्या सेफ्टीसाठी तो त्याला हातही लावू शकत नव्हता, पण लांबून बघणार होता. म्हणूनच त्याचे पाय त्याचं सर्व आजारपण विसरून वेगात चालले होते. ही ओढच वेगळी होती. वेद, तुला आत्ताच डिस्चार्ज मिळाला आहे, तू सावकाश चाल. वेदितने त्याला आठवण करून दिली. मला कधी एकदा माझ्या पिल्लूला बघतोय असं झालं. मी नाही थांबू शकत आता. 2 दिवस रात्री म्हणजे माझ्यासाठी खूपच झाले. आत्ता मी नाही थांबणार. वेद त्याला खूपच एक्साइट होत म्हणाला. वेदितनेही त्याला जास्त काही टोकलं नाही. मग संध्या त्याची वाट बघत दरवाजाकडे डोळे लावून बसली होती. तो वेदित सोबत बोलतच तिच्याकडे येत होता. त्याचा आवाज त्याच्या येण्याची चाहूल देत होता. तो दरवाजात आला तसं एक वेगळंच फिलिंग आलं तिला. आपला नवरा आपल्या समोर इतक्या संकटानंतर त्यावर मात करून सुखरूप हजर होता. असंच जाऊन त्याला कडकडून मिठी मारावी वाटलं तिला, पण ती ते तसं करू शकत नव्हती. त्याच्या डोळ्यातले ते प्रेमभाव आणि बाळासाठी दिसणारं प्रेम बघून खूपच इमोशनल झाली ती.
मी घरी जाऊन फ्रेश होऊन माझ्या पिल्ल्याला घ्यायला येतोय. तो एकटक बाळाकडे बघत म्हणाला. त्याला खरं तर आरामाची गरज होती. तो आत्ताच तर डिस्चार्ज घेऊन आला होता, पण बाळासाठी त्याचा उत्सव खूपच हाय लेवलला होता. बाळही त्याच्या बोलण्यावर किलकिले डोळे करून बघत होतं. जणू त्याचा बाबा आला हे त्याला कळलंच होतं. संध्या ती काही बोलली नाही म्हणून त्याने तिच्याकडे बघितलं. रडूबाई लगेच रडत होती त्याला बघून, पण तो तिला ना जवळ घेऊ शकत होता ना हात लावू शकत होता. तो शांत उभा राहून बघत होता. त्यालाही तिला बघून जवळ घ्यावं असं वाटत होतं. एक क्षण तर तो विसरलाच की आपल्या बाजूला वेदित आहे आणि तिची आई आहे. तो पुढे झाला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकून तिला पुन्हा फ्रेश होऊन येणार ह्याची आठवण करून दिली. येतो मी, घरी जाऊन आंघोळ करून येतो, कारण हॉस्पिटलमध्ये खूपच कंटाळवाणं झालं होतं की कधी एकदा घरी जातो असं झालं होतं मला. आणि बाळालाही मला घ्यायचं आहे असं म्हणत तो निघाला. त्याला परत यायची घाई होती, पण त्याआधी सासूबाईंना घरी पाठवायचं होतं त्याला. बाकी काही नाही तर कमीत कमी संध्या आणि बाळाला तरी तो जवळ घेऊ शकणार होता. आंघोळ करताना सांभाळून करा, जखम भरली नाही अजून, संध्या काळजीने म्हणाली. तिला एक प्रेमळ लूक देऊन मान हलवून तो तिथून निघाला. वेदित आणि वेद दोघंही घरी जायला निघाले. जाताना वेद खुश होऊन बोलत होता. वेदित त्याला खुश बघून खुश होता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यापासून वेदितने वेदला अजिबात अंतर दिलं नव्हतं. जुळे भाऊ होते ते. त्यांनी एक गड सर करून घरी चालले होते. एकजूट असेल तर कोणीही आपल्याला जास्त काळ संकटात ठेवू शकत नव्हतं. घरी पोचल्यावर वेद वेदांगला बघून फारच इमोशनल झाला, कारण त्यांनाही ॲडमिट केलं होतं ते वेदितने सांगितलं होतं त्याला. म्हणूनच घरी पाऊल ठेवल्या ठेवल्या त्याने बाबांना मिठी मारली. ना इथे कसली काळजी वाटली ना कसली चिंता. आईबाबांसमोर मुलं लहानच असतात नेहमी. ते मोठे आहेत मन मोकळं केलं पाहिजे, हेच आपलं हक्काचं स्थान आहे हे त्याला माहीत होतं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. बाळा रडू नको, आपले घरी देवाने आनंदही दिला आहे, तूही व्यवस्थित आहेस आणि माझ्या नातवाचं आगमन झालंय. दोन्ही आनंदाच्या गोष्टी आहेत. आता रडून कसं चालेल, जा पटकन आणि फ्रेश हो बघू. वेदांगने त्याला थोपटच सांगितलं. त्यानंतर तो आंघोळ करून बाहेर आला. चकुली आणि मोहित त्याला लगेच बिलगले. त्यांना जवळ घेऊन त्याने त्यांच्याशी मस्ती केली. चकुली खुश होती. बाळाला आपण कसं मांडीवर घेतलं म्हणून सांगत होती. थोडा वेळ गेल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये जायचे वेध लागले. साधनाने त्याला हलका आहार दिला. त्यानंतर नको म्हणत असतानाही तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. वेदित सोबत येत होता तर त्याला काही करून त्याने कटवलं आणि रिक्षा करून त्याने हॉस्पिटल गाठलं. परत सासूबाईंना घरी पाठवायचं मोठं काम बाकीच होतं. वेद, अरे लगेच आलास, आराम करून यायचं ना, आत्ताच घरी गेलास ना हॉस्पिटलमधून. शिल्पा त्याला समजावणीच्या सुरात आणि थोडंसं दटावण्याच्या सुरात म्हणाली. हो, पण मला माझ्या बाळाला घ्यायचं होतं जवळ म्हणून आलो परत. असं म्हणून तो संध्याच्या बाजूलाच बेडवर बसला. संध्या, दे त्याला माझ्याकडे, असं म्हणत संध्याच्या हातात असलेल्या बाळाला त्याने अलगद आपल्याकडे घेतले. त्याच्या कपाळावर ओठ टेकवत त्याने डोळे मिटले.
त्याचा नाजूक स्पर्श त्याला आनंद देत होता. त्याला आठवलं, आपल्याला अजून एक काम बाकी आहे, तरच या रूममध्ये तो संध्यासोबत थोडा वेळ घालवू शकतो. ॲटलिस्ट तिला जवळ तर घेऊ शकतो. कित्येक महिने त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं नव्हतं. बाळाच्या काळजीने असेल, पण आता त्याला तिला घट्ट मिठीत घ्यायचं होतं. नुसतं बाळासाठी आला नव्हता तो तिथे. आई, तुम्ही घरी जाऊन या ना, रात्री पुन्हा झोपायला या, मी आहे इथे थोडा वेळ, तुम्ही आलात की मी लगेच निघतो. त्याने खूप विचार करून सुलभाशी बोलला होता, पण त्यांचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. अरे, आत्ताच कुठे तुला बरं वाटतंय आणि हॉस्पिटलमध्ये कुठे थांबतोस तू? त्या असं बोलल्या आणि त्याला घालवणारच होत्या की संध्याकडे बघणारी त्याची नजर त्यांना दिसली. केव्हाची तिच्यावरच स्थिरावली होती त्याची नजर. ठीक आहे, मला पण जरा बरं वाटेल, मी जाऊन जेवण घेऊनच येते, तोपर्यंत थांब, असं म्हणत त्याने बाळाचे आणि संध्याचे घरी न्यायचे कपडे गोळा करू लागल्या. त्यांच्या आवाजाने वेदने लगेच नजर फिरवून बाळाकडे वळवली. आपली बॅग भरून तयार ठेवत सुलभांनी संध्याला सूचना दिल्या. संध्या, बाळाला पाळण्यात ठेव, जास्त उशीर हातात ठेवू नको. वेदचं झालं भेटून की त्याला झोपव. इनडायरेक्टली तर हेच सांगत होत्या, बाळाला पाळण्यात ठेवा आणि नंतर काय ते करायचं ते करा. डिलिव्हरी झाल्यावर सेपरेट रूम घेतली होती, त्यामुळे अजून तिथे डॉक्टर आणि नर्स शिवाय कुणी येणारं नव्हतं. सुलभा तिथून निघाल्या. बाहेर येताना थोडासा दरवाजा ओढून घेतला, कारण पूर्ण बंद करू शकत नव्हत्या. डॉक्टर्स आणि नर्स कधीही येऊ शकतात, पण कोणाला काही दिसू नये हाच उद्देश होता त्यांचा. संध्याने बाळाला फिडिंग करून झोपवलं. हॉस्पिटलमध्ये पाळण्याची सोय असते बाळाच्या सेफ्टीसाठी. त्यात तिने बाळाला झोपवलं, खात्री केली आणि मग वेदकडे बघितलं. त्याची नजर मात्र तिच्यावरच खेळली होती. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेत तिला एकदम जवळ घेतलं आणि घट्ट मिठीत घेतलं. संध्याही त्याला बिलगली, पण लगेच बाजूला झाली. कोणीतरी बघेली भीती, पण त्याने पुन्हा जवळ घेतलं. यावेळी आपली प्रेमाची मोहर तिच्या ओठावर उठवत होता तो. इतक्यात गडबड ऐकू आली. भेटू पुढच्या भागात. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.